हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टेनो बाय संग्राम. आणि आज एक वेगळा विषय आहे की 1 तासभर आपण डिक्टेशन घेणार आहे. ठीक आहे, याचा फायदा काय होईल ऐकून घ्या. सगळ्यात पहिलं की तुमचा फायदा होणार की हात गळणार नाही किंवा लिहायची प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे, आणि परत मी एकदम कमी स्पीडमध्ये सांगणार आहे, तर ते टेन्शन घेऊ नका की मी 60च्या स्पीडने सांगेन आणि मला 60ची स्पीड येत नाही, तर मग काय करायचं. एकदम कमी स्पीडमध्ये सांगणार आहे, 60पेक्षा एकदम कमी. त्याचा फायदा काय होणार आहे, कमी स्पीडने सांगितल्याचा तुम्हाला ना शब्द सुचवायला वेळ भेटेल आणि शब्द सुचायची तुम्हाला सवय लागत जाईल. मग एकदा सवय लागली की मग तुम्ही 60चे पॅसेज करू शकता. पण आता समजा तुमची 60 आत्ता तुमचं शिकून झालेलं आहे, तुम्हाला डायरेक्ट 60 पॅसेज येणं जमत नाही किंवा तुमची 60 स्पीड आहे पण शब्द सुचत नाही, तर त्यासाठी हे फायदा होणार आहे. आणि 4 मिनिटात पॅसेज असतो पण तुम्हाला जॉबसाठी फायदा होणार आहे नाही याचा. तर त्याच्यामुळे मी काय करणार, एकदम कमी स्पीडमध्ये सांगणार आहे. प्रश्नपत्रिका YouTube वर्षाची आहेत पण कमी स्पीडमध्ये सांगून, आणि किती होईल ते माहीत नाही पण 1 घंटा सलग सांगणार आहे. ठीक आहे, तर फक्त तुम्हाला काय करायचं, मी जाऊ पॅरामध्ये तवा आहे ना, समजा चालू इथपर्यंत आहे बरं का, असं दिसतंय ना. हां, तर चालू इथपर्यंत आहे. समजा एवढं वहीचं पेज आहे आणि इथं संपून इथं म्हणलं पॅरा, तिथं एक असं द्यायचं 2 ओळी म्हणजे 2 काय म्हणतो आपण रेषा, आणि तिथून पुढे चालू करा. ठीक आहे, इथं पॅसेज झाला, पॅसेज देऊन तिथूनच पुढे सुरू करायचं. ठीक आहे, म्हणजे परत खाली यायचं असं काही नाही आहे. ठीक आहे, हे रूल आहेत आपल्याचे. तर सुरू करायचं का, वही आणि पेन घ्या. ठीक आहे, आणि हे व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे. 1 तासाचं आहे सगळं, म्हणजे अंदाजे आता 1 तासपर्यंत घेऊ आपण. तर त्यामुळे तर लोकांपर्यंत बी व्हिडिओ पोहोचा, म्हणजे त्यांना बी आपल्याचा फायदा झाला पाहिजे. जे नवीन आहेत किंवा तुमचं समजा सगळं शिकून नाही झालं पण तुम्हाला आहे ना, जेवढं शिकलं ना तिथपर्यंत काढायचं तुम्हाला काढता येणार कारण कमी स्पीडमध्ये. तर इतरांना बी पाठवा, तुमचे जेवढे मित्र असतील तुम्हाला माहिती आहे की याला स्टेनो शिकू राहिला येऊ, त्याला पाठवून ठेवा. बरं चला, आता व्हिडिओ आपण सुरू करू. म्हणजे पॅसेज रेडी. ओके, ठीक आहे, स्टार्ट. प्रिय पर्यटक महोदय, प्यारा, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे रोहित्रात मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा अनियमित व अत्यंत कमी दाबाचा झालेला आहे. साहजिकच या गोष्टीचा परिणाम पाणी पुरवठा व्यवस्थावर झाला असून त्यामुळे या सर्व विभागातील पाणी पुरवठा सुद्धा अनियमित झालेला आहे. पॅरा, याखेरीज गेल्या वर्षी पाऊस हा अत्यंत कमी प्रमाणात पडला असल्यामुळे सर्व ठिकाणच्या
पाणी पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे। सर्वसाधारणपणे एप्रिल व मे महिन्यात सर्वच ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्षित जाणवत असते। त्यात या दोन कारणांमुळे अत्यंत अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्यारा, वरील गोष्टी विचारात घेता पर्यटक निवासातील पाण्याच्या वापरावर काही प्रमाणात निर्बंध घालणे महामंडळास अपरिहार्य झाले आहे। या निर्बंधाचे स्वरूप साधारणतः खालील प्रमाणे राहील। प्यारा, पर्यटक निवासातील स्वयंपाकाची व्यवस्था असलेल्या खोल्यांमध्ये पाण्याचा वापर इतर खोल्यांच्या मानाने जास्त घेत असल्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी परवानगी न देण्याचे महामंडळाने ठरविले आहे। प्यारा, पर्यटक निवासातील गाळ्यात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त माणसांना राहता येणार नाही। प्यारा, वरील निर्बंधामुळे आपली बऱ्याच प्रमाणात गैरसोय होईल याची आम्हास पूर्ण जाणीव आहे। तरी सुद्धा अन्य काही पर्याय नसल्यामुळेच पाण्याच्या वापरावर वरील प्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे। आपण या बाबतीत आमच्याशी पूर्ण सहकार्य कराल अशी आशा आहे। प्यारा, आपला विश्वासू। प्यारा सभासद बंधूंनो,
प्यारा, आपल्या नियोजित गृह निर्माण सहकारी संस्थेचे हे सुरू होणारे दुसरे वर्ष आहे. प्रथम वर्षात झालेल्या कामाची माहिती देणे, पुढील वर्षी करावयाच्या कामाबद्दल सभासदांमध्ये चर्चा घडवून आणणे व त्या अनुषंगाने करावयाच्या कामाची रूपरेषा निश्चित करणे यासाठी ही सभा बोलावलेली आहे. प्यारा, संस्थापक म्हणून आपणा सर्वांचे मी या सभेसाठी स्वागत करतो. सन 1998च्या महाराष्ट्र दिनानिमित्त सहकारी सोसायटी स्थापन केली. एका सहकारी बँकेत बचत खाते उघडले. सुरुवातीस आपण 14 सदस्य होतो. आता सदस्य संख्या 20 झालेली आहे. सर्व सभासदांनी प्रवेश वर्गणी तसेच मासिक वर्गणी वक्तशीर जमा केलेली आहे. बचत खात्यामध्ये एकूण रुपये 34,020 जमा झालेत. स्टेशनरी खरेदी व इतर खर्च रुपये 320 जाता आता शिल्लक रुपये 33,700 अधिक बँकेने जमा दाखविलेली व्याज मिळून या खात्यात रुपये 34,300 शिल्लक आहेत. प्यारा, आज आपले सोसायटीचे नाव ठरविणे, सोसायटीच्या नावाने खरेदी करावयाचे
जाग्याबद्दल तपशील ठरविणे, सोसायटीचे मानद सचिव म्हणून काम करू इच्छिणाऱ्या सभासदाची निवड करणे, विकाऊ जागेबद्दल माहितीची देवाणघेवाण करणे व मासिक वर्गणी अथवा वार्षिक वर्गणीच्या रकमेबद्दल पुनर्विचार करण्यास्तव आपण या ठिकाणी जमलो आहोत. आणखी लोक आपले सोसायटीचे सभासद होऊ इच्छितात, त्यांचे बद्दल आपले विचार मांडावेत अशी विनंती आहे. प्यारा, आपण सर्वजण एक दिलाने शेवटपर्यंत काम करूया आणि स्वतःचे घर उभे करूया. प्यारा बंधू भगिनींनो, प्यारा, आज आपल्या कंपनीच्या 15व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले मनपूर्वक स्वागत करताना मला आनंद होत आहे. जुलै 2015 रोजी संपलेल्या वर्षाबाबत हिशेब तपासणीच्या हिशेबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच. तसेच अहवाल वर्षातील म्हणजे 2014 या साली कामकाजाची मुख्य वैशिष्ट्ये नमूद केलेला संचालकांचा अहवाल आता पावेतो आपणास मिळाला असेलच. हिशोबाचे निवेदन, संचालकांचा अहवाल व नफा तोटा पत्रकही आपण वाचली असतीलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. 2015 साली कंपनीच्या उत्कर्षासाठी जी महत्त्वाची पावले आपण उचललीत व ज्या
विविध योजना आखल्या, त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात 25% वाढ झाली व एकंदर कंपनीची परिस्थिती सर्व बाजूंनी सुधारली. आपण केलेल्या उपाय योजनेमुळे आपल्या कंपनीने आता पावेतो लक्षणीय प्रगती केली आहे. वेतन, किंमती व मागण्या या संबंधाचे कंपनीने स्वीकारलेल्या धोरणांबाबतचा दृष्टिकोन संचालक मंडळाकडून तसेच कामगार प्रतिनिधीकडून स्वीकारण्यात आला. कंपनीच्या दृष्टीने व औद्योगिक शांतता टिकविण्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता आपण कंपनीच्या आर्थिक परिस्थितीकडे वळू. 2014 साली कंपनीच्या कामकाजाचे खर्च व घसारा यासाठी तरतूद केल्यानंतर आपल्याला पुन्हा 25 लाख रुपये एवढा निव्वळ नफा मिळाला आहे. वरील नफा लक्षात घेता कंपनीची एकंदर कामगिरी समाधानकारक आहे असे आपण मान्य कराल अशी मी आशा करतो. प्यारा कळावे, प्यारा आपला विश्वासू. प्यारा माननीय सभासद बंधू भगिनींनो, प्यारा आपल्या कंपनीच्या 7व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या कंपनीच्या दिनांक 30 जून 2014 रोजी संपलेल्या वर्षातील कार्यसंबंधीचा अहवाल, नफा तोटा
पत्रक आणि ताळेबंद आपल्याला सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. प्यारा अहवालाच्या वर्षात कंपनीने रुपये 9 कोटीचे उत्पादन केले. गेल्या वर्षापेक्षा ते रुपये 3 कोटीने जास्त आहे. अहवालाच्या वर्षात कंपनीने विक्रीचा उच्चांक गाठला. ह्या वर्षात एकूण रुपये 12 कोटीची विक्री झाली. गतवर्षी ती रुपये 9 कोटी इतकी झाली होती. नफा अहवालाच्या वर्षात कंपनीच्या नफ्यातही वाढ झालेली आहे. संपत्तीवरील घसारा, विक्री, सूट, कर इत्यादीसाठी तरतूद केल्यानंतर कंपनीला 3 कोटी रुपयांचा नफा झालेला आहे. प्यारा अहवालाच्या वर्षात आपल्या कंपनीने सर्वांगीण प्रगती केलेली आहे. हे नमूद करण्यास आनंद वाटतो. कंपनीच्या मालाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्या मानाने आपले उत्पादन मात्र कमी होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन महामंडळाने कंपनीच्या कारखान्याचा विस्तार करण्याची योजना आखलेली आहे. प्रस्तुत योजना यथावकाश आपल्याला सादर करण्यात येईल. अहवालाच्या वर्षात कंपनीच्या कारखान्याचे सर्व विभाग पूर्ण वेळ काम करीत होते. कामगार वर्गाकडूनही उत्कृष्ट प्रकारचे सहकार्य लाभले. कंपनी आणि कामगारांचे संबंध सलोख्याचे आहेत हे नमूद
करण्यात मला आनंद वाटतो. प्यारा, आपल्या सर्वांच्या कार्याबद्दल संचालक मंडळ आपले मनपूर्वक आभारी आहे. प्यारा, कळावे. प्यारा, आपला विश्वासू. प्यारा, प्रवास करताना संवेदनाच्या खिडक्या छान उघड्या ठेवल्या की अनेक गोष्टी शिकायला मिळतात. चाकोरी बाहेरचे आणि नकाशा बाहेरचे कितीतरी अनुभव मनाच्या कागदानं टिपता येतात. प्यारा, अमुक किलोमीटर दूर तमुकच्या वायुव्येला रेल्वे लाईनच्या पश्चिमेला आणि तमक्या हवामानाच्या आमक्या मोसमात तसेच डोंगरावरच्या झलेल्या इत्यादी अनेक तपशील आपण पाहतो, साठवतो, नोंदवतो. पण त्या पलीकडे आणि अलीकडेही अनेक संदर्भ प्रवासात नोंदविले जातात. या चाकोरी बाहेरच्या प्रवासात आपल्याला भेटतात नकोसे खड्डे, प्रवासांच्या ईर्षाल स्वभावाचा हिसका, ड्रायव्हरची दुर्मिळ माणुसकी, गाडीचं चढावरच गुरगुरणं, वळणावरून दरीत कोसळता बचावलेले आपलेच प्राण, अशा कितीतरी गोष्टी. प्यारा, चाकोरी बाहेरच्या प्रवासातल्या अशा कितीतरी गोष्टी आपल्याला पुस्तका बाहेरचे आणि शब्दात न मावणारे अनुभव देतात. या निमित्ताने मनाचाही प्रवास घटतो आणि आपल्याला नव्याने शोधही लागतो. रात्रीच्या प्रवासात अंधारात हरवलेल्या दिशा पाहून पोटात धस्स होतो आणि चालकाच्या सारथ्यावर भरोसा
ठेवत प्रकाशाची वाट पहावी लागते. तडजोडी, सहनशीलता, निर्णय क्षमता, वाट पाहणं आणि आल्या क्षणाला सामोरे जाण्यासाठीचं धैर्य या प्रवृत्तीचाही प्रवास घटत राहतो. प्यारा किलोमीटरचा गावाच्या टोल नाक्याच्या पाट्य धावत येतात आणि मागे पडतात. तशाच स्वतःच्या बालपणीचा अंधुक आठवणी, सुगंध, शिक्षणातली हिरवळ आणि जगण्याची आशा या पाट्याही नाहीशा होतात. ओके, थांबा आता 2 मिनटं रेस्ट घ्या. मी त्यावर पाणी पितो. बरं, पॅसेज ह्या स्पीडने एकदम कमी स्पीडने तुम्हाला जमला असेल अशी आशा करतो. आणि जमणार नाही एवढं तुम्हाला असं काही वाटत नाही. ठीक आहे, जमला असेलच. अर्धा मिनटं झालेलं आहे लगभग. 2 मिनटं थांबा, लगेच आपण पुढचे पॅसेज घेणार आहे. थोडे राहिले तर मी ना असं मध्ये मध्ये स्पीड वाढत राहीन बरं का. त्यामुळं रेडी राहायचा. रेडी करा सुरू. स्टार्ट. सभ्य गृहस्थ हो. प्यारा आपल्या कंपनीच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले अत्यंत आभारी आहे. प्यारा आपल्या कंपनीच्या गेल्या वर्षीच्या कारभारासंबंधी मी या ठिकाणी थोडक्यात उल्लेख करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कंपनीमधील बहुसंख्य कामगारांनी 1 महिना संप केलेला होता. या संपाच्या कालावधीत कंपनीमध्ये तयार होणाऱ्या मालाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. परंतु त्यानंतरच्या कालावधीत उत्पादन कार्यात कंपनीच्या
कामगारांनी सहकार्य दिल्यामुळे संपाच्या वेळी न होऊ शकलेल्या उत्पादनात भरपाई झालीच, परंतु वर्षाअखेर झालेले उत्पादन ओदरच्या वर्षात झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत वाढलेले आहे. ही वस्तुस्थिती या वर्षाचा जो वार्षिक अहवाल सर्व भागधारकांना वितरित करण्यात आलेला आहे, त्यामुळे दिसून येईल. कामगारांनी उत्पादन वाढविण्यासाठी जे सहकार्य दिले त्याबद्दल मी कंपनीच्या वतीने कामगारांचे आभार मानतो. कंपनीने कामगारांच्या संप काळातील अनुपस्थितीच्या दिवसाचे हक्काच्या रजेमध्ये रूपांतर करून त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे कंपनीवर थोडाफार आर्थिक बोजा पडणार असला तरी कामगार संघटनेबरोबर झालेल्या यशस्वी समूहामुळेच उत्पादनात वाढ होऊ शकली. या माझ्या मताशी आपण सहमत व्हाल अशी माझी खात्री आहे. प्यारा, सध्या कामगार आघाडीवर शांतता असून कामगार कंपनीला सहकार्य देत आहेत हे नमूद करण्यास मला आनंद वाटत आहे. सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्यारा, सहजपणे ध्येय साध्य करणे ही एक कलाच असते. अनेक लोकांना ही कला चांगल्या प्रकारे अवगत असते, पण तरीही बरेचदा अशा वेळी
लोकांकडून काही चुका होतात आणि ध्येय साध्य होत नाही. बरेचदा ध्येय निश्चित केल्यानंतर ते साध्य करण्याच्या दिशेने चांगली सुरुवात होते. त्यामुळे आपण करीत असलेल्या गोष्टीबाबत एक प्रकारचा अभिमान मनात निर्माण होतो. त्यातून भविष्यातील शक्यतांबाबत आत्मविश्वास निर्माण होतो. पण अचानक चुकीच्या गोष्टी घडू लागतात आणि ध्येय दूर गेले आहे असे वाटू लागते. त्यामुळे नैराश्य येते. अशा परिस्थितीत आपण काय साध्य केले आहे हे देखील पाहिले जात नाही. परिणामी ध्येय भरकटते. असे होऊ नये यासाठी ध्येय प्राप्तीच्या मार्गावरील चुका टाळता येणे शक्य होऊ शकेल. पॅरा कुठलेही स्वप्न किंवा प्रोजेक्ट रुजण्यासाठी थोडा वेळ लागतो. हा वेळ शांतपणे आणि प्रयत्न सुरू ठेवून जाऊ देणे ही कला असते. यासाठी अंगी संयम असावा लागतो. मात्र हा संयम नसेल, उतावळेपणा असेल तर छोट्या छोट्या अडथळ्यामुळे अथवा नकारांमुळे किंवा चुकांमुळे मनोधैर्य खचू लागते. सततच्या अधीरतेमुळे कृतीमधला आनंद गमावून बसतो. परिणामी नैराश्य येते. अशा वेळी ध्येयाच्या प्रवासातील प्रगती तपासण्याची गरज असते. तेव्हाची आणि आताची स्थिती कायम आहे हे तपासून एक मध्यंतर घेणेही पत्रेयदेशीर ठरते.
प्यारा, दुसऱ्यांमुळे विचलित होण्याची कारण नाही. जगात प्रत्येकाचा मार्ग, कारण आणि ध्येय वेगवेगळे असते. म्हणून आपण स्वतःवरच अधिक लक्ष केंद्रित करावे. प्यारा, जगातील एकूण पाण्यापैकी 97% पाणी खारे आहे. 2% पाण्याचा बर्फ आहे. त्यामुळे उरते फक्त 1% पाणी. त्यातीलही अर्धा टक्का पाणी भूगर्भात आहे. त्यामुळे फक्त अर्धा टक्का पाण्यात आपल्याला पिण्याच्या, शेतीच्या, उद्योगांच्या गरजा भागवाव्या लागत आहेत. प्यारा, व्यवस्थित नियोजन केले तर तेवढे पाणीही मुबलक आहे. 2014 या प्रदर्शन दुष्काळावरील प्रभावी उपाययोजना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्यारा, महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसापैकी 12% पाणी समुद्रात वाहून जाते. राज्यात 40% धरणे आहेत. त्यात आपण फक्त पडणाऱ्या पावसाच्या 8% पाणी अडवले आहे. पडणारे सगळे पाणी जर त्या गावातच अडवले गेले तर भारत पाण्याच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर येईल. पाण्याचा विचार आपण आजच केला नाही तर भविष्यात आपल्याला इतर देशातून पाणी आयात करावे लागेल. प्यारा, आपल्याकडे पाणी भरपूर आहे, पण त्याचे नियोजन चांगले केले जात नाही. शिरपूर
तालुक्यात 150 गावांपैकी 54 गावात जलसंधारणाची काम झाले आहे. तालुक्यातील 600 फूट कोरड्या बोअरला आज 10 फुटांवर पाणी आले आहे. 10-12 बोअर पंपाशिवाय वाहत आहे, कारण तेथील पाण्याचं प्रत्येक थेंब बंधारे बांधून अडवला आहे. पाणी अडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवे. यासाठी कायदा करून उपयोग नाही, तर शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. झाडे लावायला हवी. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते. ओके, स्टॉप. आता 1 तास झालेलं आहे. आपण कमी स्पीडने घेत होतो बरं का आत्तापर्यंत. आता तुम्ही आता एकदम मस्त असं जोशमध्ये आलेला असतं की आत्तापर्यंत आपण सगळं केलेलं आहे, तर थोडेफार राहिलेलं असतं, शेवटी त्याला काय अडचण नाही. एक पॅसेज घेऊ, थोडं जास्त स्पीडने आपण बघू जमत नाही. जमलं नाही जमलं. आता याची तुम्ही परत प्रॅक्टिस करीत राहा. दररोज मी समजा जवळजवळ 5-6 दिवस तरी करतात. फक्त कमीत कमी 5-6 दिवस, कारण जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं करतील तेवढं दररोज हे करा. तुम्हाला सवय लागेल, शब्द पाठ होतील, हात गाळणार नाही, त्याची प्रॅक्टिस होईल. आणि दररोज 1 घंटा अभ्यास करायचं म्हटलं किती होईल. आणि एवढा वेळ अभ्यास करताना मग तुम्हाला काय अडचण येणार आहे. नंतर तुमची पॅसेज सहज उरकते. ठीक आहे. तर आता आपण काय करू, एक डे म्हणजे काही टेन्शन घ्यायचं नाही. जमलं नाही जमलं पण म्हणायचं नाही आणखी मला जमाना. ठीक आहे. आता प्रॅक्टिसने होणार आहे ते. आपण थोडं स्पीडने घेऊ. आणि आत्तापर्यंत जर एखाद्याला लई कमी स्पीडने वाटत असेल तरी ना एक 1.25 वर बघितलं तरी चालेल. ठीक आहे. तर आता एक थोडं स्पीडने घेऊ. आता नॉर्मल स्पीड करून ठेवा परत, कारण आता थोडं स्पीड थोडं म्हणजे एकदम थोडं 60 पर्यंत थोडं काय. प्यारा. नेहमी पडणारा दुष्काळ हा महाराष्ट्र राज्यासाठी व राज्याचा विकासासाठी एक नैसर्गिक आपत्ती आहे. दुष्काळामुळे जास्त नुकसान कशाचे होत असेल ते पशुधनाचे होते. हा कृषीप्रधान देशाच्या पाठीचा कणा होय. पशुधन ह्या सहजासहजी नजरेत न भरणाऱ्या संपत्तीचा हिशेब करताना व नियोजित जीचा कार फार कमी विचार केला जातो. अशी ही संपत्ती आहे. 400-500
कारखाने सुरू करून 50 हजारांना नोकऱ्या देऊन शहरीकरण, प्रदूषण व परावलंबन वाढवून समस्या निर्माण करून देशाचा समतोल बिघडवून नकळत आपण महात्मा गांधीच्या स्वप्नातील भारत निर्माण करत आहोत की अधोगतीकडे जात आहोत हे कळत नाही. प्यारा, पशुधन ही एक आवश्यक बाब आहे. पुरातन काळामध्ये एखादी राजाची श्रीमंती, ऐश्वर्य व शक्ती त्याच्याकडे असलेल्या पशुधनाच्या संख्येवर तसेच त्यांच्या जोपासनेवर व संवर्धनावर मोजत असत. प्यारा, मनुष्य, प्राणी व वनस्पती हे एकमेकास पूरक आहेत. निसर्गाचा समतोल यात दिसतो. दुष्काळामुळे नेमके पशुधन व आपण विकून टाकतो. प्यारा, दुष्काळ येऊच नये म्हणून किंवा दुष्काळ आलाच तरी पशुधनास कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून पशुधनाचे रक्षण, संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी नियोजन करण्याची आता वेळ आली आहे. प्यारा, सध्या दुष्काळ असल्यामुळे युद्ध पातळीवर या अनेक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शासनाची या दिशेने वाटचाल सुरू आहे. खतम. स्टॉप. खतम नका लिहून तर बर, जमलं असन तर एकदम अभिनंदन. चांगलं, एकदम ह्या स्पीडनी जमलं म्हणजे तुम्हाला काय अडचण आहे. मग आता ह्या स्पीडनी जे शक्यतो जमलं नसन तर नाराज होऊ नका. जमलं तर जास्तच आनंद व्हा. ठीक आहे. तर 1 तास तुम्ही आत्तापर्यंत जर तुम्ही पाहत असाल तर त्याचं पहिल्यांदा तुम्हाला सांगून ठेवतो की तुमचा फायदा होणारच आहे. हे जर तुम्ही दररोज केलं ना, दररोज लई दिवस ना करू, म्हणजे असं नाही का, असं 5-6 दिवस करा फक्त, बरं का. जास्त दिवस म्हणजे नाही का, असं महिनाभर हेच करताना बोर होता. वाटलंच तुम्हाला मी काही नाही, वाटलं नाही. जर शक्य झालं तुम्हाला, शक्य होईल नाही होईल सांगत नाही. बरं, ठीक आहे. हेच पॅसेज 5-6 दिवस करा. तुमचं नंतर आहे ना, आता कमी स्पीडमध्ये सांगितलेलं बरं का मी आधी, त्या स्पीडला काही घाबरू नका. ठीक आहे. आणि ह्या स्पीडने जर येत नसन, मी आधी सांगितलं स्पीडने येत नसन, तर तुम्ही काय करा, मी जे सांगतो ना ते लिहून घ्या मराठीत आणि त्याची स्टेनमधून प्रॅक्टिस करू. म्हणजे तुम्ही तुमच्या याच्यात नाही का, तुम्हाला जसं जमन जशी सांगितलं रेखा सोपी जाते तशी तुम्हाला लिहायची बरं का. मराठीत लिहून स्टेनमध्ये लिहायचं आहे आणि डायरेक्ट तुम्हाला पाठ करायचं आहे. मी तुमचं डायरेक्ट पाठ करा. निम्मा पॅसेज काय ना, आता सगळं 1 घंट्याचं तर पाठ करणं नाही शक्य, पण समजा नाही का असं पहिले 20 मिनिटाचं पाठ करा. असं पाठ करा म्हणजे तुम्हाला जास्त करून सोपं जाणार आहे. ठीक आहे. असं करू शकता तुम्ही.
आणि जर जमत असेल तर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही दर 5-6 दिवस असं सलग करा आणि जो तुम्हाला फायदा होणार आहे ना तो दुसऱ्यांनाही होऊन द्या. त्यामुळं बाकीच्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोच त्यांना एकदा फायदा होऊन द्या. आणि व्हिडिओ जर लाईक केला ना आणखी लोकांपर्यंत जातं मग त्यांना सुद्धा फायदा होईल. त्यामुळं लाईक आणि सबस्क्राईब शेअर एवढं करा. ठीक आहे. असं तुमची प्रॅक्टिस करेल तर तुमचं होऊन जाईल. टेन्शन न घेता हाताला बी तुमची सवय होऊन जाईल आणि स्टेनोमध्ये इंटरेस्ट वाढण्यास बी मदत होईल. तर व्हिडिओ इथं संपलेला आहे. बाय. मज्जा आली की नाही ती बी एकदा मला सांगा, कारण तुमचा हात थकला असेल जेवढा माझा घसा थकलेला आहे. बरं का मी 1 घंट्यापासून बोलतो बघा ना. बरं ठीक आहे चला बाय.